काही नातेसंबंध समाजाच्या चौकटीत ठरलेल्या चौकटीत अगदी व्यवस्थित बसतात, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक अशी ओढ आणि एक असं गुपित लपलेलं असतं जे बाहेर आलं तरी संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. एका रात्रीची ती भेट आणि दोन एकाकी आत्म्यांचा हा एक अनोखा प्रवास. माझं नाव देव. महाराष्ट्रातल्या एका शांत, छोट्या आणि शहरातल्या अत्यंत जुन्या आणि परंपरावादी विचारांच्या कुटुंबात माझं बालपण गेलं. महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये काम आणि सुखाला केवळ एक कौटुंबिक जबाबदारी म्हणून पाहिलं जायचं. मी लहानपणापासूनच खेळायची आवड असलेला, हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर असलेला माणूस होतो. रोज जिमला जाण्याची सवय, मैदानी खेळ आणि धावपळीमुळे माझ्या शरीरात एक सळसळीत ताकद आणि ऊर्जा होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने मी एका नोएडात आलो आणि एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत स्थिर झालो. स्वतःचा फ्लॅट घेतला. माझं एक वैवाहिक जीवन तसं बाहेरून शांत आणि सुरळीत दिसत होतं. माझं लग्न लहानपणीच जुन्या विचारांच्या पद्धतीने झालं होतं. मला 15 वर्षाचा एक मुलगाही आहे. पण जसजशी वरचं सरत गेली तशी मला एक गोष्ट प्रत्यक्षाने जाणवू लागली. माझ्या आणि माझ्या बायकोच्या विचारात, भावनांत खूप मोठी दर होती. आमच्या नात्यात ती प्रेमाची ओढ, भावनांचा संगम आणि ओलावा कुठेतरी हलवला होता. माझ्या मनातील ती भावनांची पोकळी दिवसेंदिवस वाढतच होती. रोजची तीच धावपळ, कॉर्पोरेट आयुष्यातील तणाव आणि रात्रीचा तो एकांत, या सगळ्यात मी खूप अस्वस्थ राहायचो. एके दिवशी असंच ऑनलाईन माध्यमावर वेळ घालवत असताना मला एका प्रसिद्ध डेटिंग ॲपबद्दल समजलं. सुरुवातीला मला असं वाटलं की ही सगळी कल्पना विशाल आणि टाईमपासची जागा असेल. पण तिथे अनेक लोक स्वतःच्या आयुष्यातील गुपित आणि अपूर्ण राहिलेली स्वप्न आणि मनातील उदासपणा शेअर करत होते. मी हळूहळू त्या ॲपवर सक्रिय झालो. स्वतःबद्दल काही ओळी लिहून संदेश टाकू लागलो. सुरुवातीला मला अनेक अजब आणि विचित्र लोक भेटले. काही जण गप्पा मारायचे आणि अचानक गायब व्हायचे. काही जण मोठ्या मोठ्या गोष्टी करायचे, पण प्रत्यक्षात भेटायची वेळ आली की माघार घ्यायचे. मला वाटू लागलं होतं की या आभासी जगात एखादा खरोखर समजूतदार आणि विश्वासार्ह माणूस भेटणं निव्वळ अशक्य आहे. पण एक रात्री जेव्हा संपूर्ण शहर झोपलं होतं आणि मी माझ्या खोलीत विचार करत बसलो होतो, तेव्हा माझ्या फोनवर एका नव्या आय डीवरून संदेश आला. हाय. तिचं नाव मधू होतं. आमच्या गप्पा सुरू झाल्या. मधू अत्यंत देखणी, बोलके डोळे असलेली आणि नजाकत राहणारी स्त्री होती. ती मूळची नोएडाचीच होती, पण पतीच्या नोकरीमुळे सध्या दुबईत राहत होती. सुरुवातीला आमच्यात एक अनपेक्षित हुरहुर आणि संकोच होता, पण हळूहळू संवादातील लागवी मिठास वाढू लागली. एका दुपारी मी ऑफिसच्या कामातून थोडा वेळ काढला आणि ॲपवर लॉग इन केलं. मधूचा संदेश आधीच आला होता. मी उत्तर दिलं आणि आमच्या गप्पांचा सिलसिला पुन्हा रंगला. मी थोडा धीर धरून विचारलं, मधूजी, एक खाजगी प्रश्न विचारू का? तुम्ही या ॲपवर का आहात? तिने मिश्किलपणे उत्तर दिलं, असंच काही चांगल्या लोकांशी बोलण्यासाठी, थोडा टाईमपास आणि मनातील गोष्टी शेअर करण्यासाठी. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत? मी विचारलं. साधारण 6 वर्ष, तिने सांगितलं. आणि तुमची मुलं? माझ्या प्रश्नावरती तिकडंच काही वेळ शांतता पसरली. मी थोडा घाबरलो की मी काहीतरी चुकीचं तर विचारलं नाही ना. थोड्या वेळाने तिचा संदेश आला. अजून मूल नाही आहे. मी लगेच तिची माफी मागितली. मला माफ करा, मी तुम्हाला जास्तच प्रश्न विचारले. अजिबात नाही, तिने उत्तर दिलं. तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं. तुम्ही खूप समजूतदार आणि चांगल्या विचारांचे माणूस आहात. तिचे ते शब्द माझ्या मनाला खूपच सुखावून गेले. हळूहळू आमच्यातील संवाद इतका वाढला की रोजच तिच्याशी बोलण्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नव्हता. काही दिवसानंतर मधूने अचानक सांगितलं की ती काही कामासाठी नोएडाला येणार आहे आणि तिला मला प्रत्यक्ष भेटायचं आहे. हे ऐकून माझ्या काळजाची धडधड वाढायला लागली. एकाएकी तिच्या भेटीची आतुरता आणि उत्कंठा होती, तर दुसरीकडे समाजात काय विचार करतील ही अनामिक भीती होती. पण तिच्या खट्या स्वभावाने आणि मधाळ शब्दांनी माझ्या मनातील संकोच दूर केला. आम्ही पहिल्यांदाच ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर एकमेकांना पाहिलं. फोनच्या स्क्रीनवर तिचा तो सडपातळ बांधा, गोरी मान आणि नशिल्या नजरेची चमक पाहून माझं भान हरपल्यासारखं झालं. त्याच्या चेहऱ्यावरचा तो नजाकतीचा भाव आणि मखमली त्वचेची झाक पाहून मी पूर्णपणे बुडळ पडल्यासारखा झालो होतो. शेवटी तो भेटीचा दिवस आला. ती नोएडातला आली. सकाळी उठून मी व्यवस्थित तयार होतो. चेहऱ्याची दाढी साफ केली, उत्तम कपडे घातले. घरी ऑफिसचं निमित्त सांगून मी गाडी काढली. गाडी चालवताना माझ्या हृदयाची ठोकी ट्रेनपेक्षाही जास्त वेगाने चालली होती. अंगात एक वेगळाच थरकाप आणि शिरशिरी होती. GPS वर तिने दिलेला पत्ता लावून माझी गाडी तिच्या घराच्या दिशेने निघाली. अर्धा तासाच्या प्रवासानंतर मी त्या जागी पोहोचलो. गाडीच्या स्पीडमीटरपेक्षा माझ्या हृदयाचे ठोके जरा जास्तच वेगाने चालले होते. अंगात एक वेगळा थरकाप होता
आणि मनात विचारांचे वादळ घोंगाळत होते. शेवटी मी तिने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचलो. एका शांत आणि सुरक्षित हॉटेलवर समोर गाडी पार्क केली. मी काही मिनिटे गाडीतच बसून स्वतःला सावरलं, दीर्घ श्वास घेतला आणि लिफ्टने हॉटेलच्या त्या रूमच्या दरवाजासमोर उभा राहिलो. माझ्या हाताने हळूच दरवाजा ठोठावला. काही सेकंदातच कडी उघडण्याचा आवाज आला आणि समोर मधू उभी होती. तिला प्रत्यक्ष पाहताच माझं भान हरपल्यासारखं झालं. साडीतील तिची ती देखणी आणि नखरेल रूपरेषा कांचनकांतीसारखी चमकत मला मखमली त्वचा आणि चेहऱ्यावरचा तो नजाकतीचा भाव पाहून मी क्षणभर थबकलो. तिच्या ओल्या केसांमधून येणारा मोगऱ्याचा सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता. तिच्या चालण्याची ती नजाकत आणि नशिल्या डोळ्यातील चमक थेट माझ्या काळजाला भिडत होती. या ना, आत या. तिने तिच्या मधाळ आणि लागवी आवाजात तीच माझं स्वागत केलं. मी आत गेलो आणि दाराचा हलकासा आवाज होऊन तो बंद झाला. खोलीत एक भयान शांतता पसरली होती, पण ती शांतता खूप काही सांगून जात होती. आमच्या दोघांमधलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिच्या श्वासांची ती उबदार लय ऐकू येत होती. खूप वाट पाहायला लावली तुम्ही, तिने गालातल्या गालात हसत मिश्किलपणे मला विचारलं. नाही, थोडा ट्रॅफिक होता. मी माझा घामाजलेला चेहरा पुसत कसाबसा उतरलो. माझं हृदय एखाद्या ढोलासारखं धडधडत होतं. तिने मला प्रेमाने सोफ्यावर बसवलं आणि पाण्याचा ग्लास पुढे केला. तिची ती मौशार बोटे माझ्या हाताला टेकली आणि माझ्या संपूर्ण शरीरात विजेची एक लहर संचारल्यासारखा अनुभव आला. ती माझ्या अगदी जवळ येऊन बसली होती. तिच्या मखमली साडीचा स्पर्श आणि तिच्या श्वासांची उष्णता माझ्या मानेजवळ मला जाणवू लागली होती. तिने हळूच तिच्या नाजूक हातांनी माझी बोट सावरली. तिच्या बोटांचा तो मौशार स्पर्श माझ्या गालावर रेंगाळत होता. मी नकळत डोळे मिटून घेतले. तुम्ही दिसायला खूपच आकर्षक आहात, तिने अगदी हळूच माझ्या कानाजवळ कुजबुजत म्हटलं. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनातील उरली सुरली मर्यादाही विरघळून टाकली होती. आम्ही दोघांनी एकमेकांच्या नजरेत पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेडी ओढ आणि अथांग तृष्णा स्पष्ट दिसत होती. शब्दांनी रजा घेतली होती आणि फक्त भावनिक बंध उरले होते. मी हळूच तिचा नाजूक हात माझ्या हातात घेतला. तिच्या ओठांवरची ती हलकी थरथर मी स्पष्टपणे अनुभवत होतो. तिने तिची मान हलकीशी बाजूला केली आणि तिच्या मानेवर पडलेली रेशमी बटं मी माझ्या बोटांनी कानामागे सारली. त्या क्षणी तिच्या अंगावर शहारे उमटले आणि तिने माझ्या खांद्यावर स्वतःला झोकून दिलं. रात्रीच्या त्या एकांतात बाहेर हळूहळू गारवा वाढत होता आणि आता आमच्या दोघांच्या श्वासांची उबदार भावना एकमेकांना सावरून घेत होती. एक नवा प्रेमाचा आणि रेशमी जवळीकेचा प्रवास सुरू झाला होता. खोलीतील अंधुक प्रकाशात आणि वातावरणातील ती गुलाबी थंडी आमच्यातील जवळीक आणखीनच वाढवत होती. मधून तिने तिचे दोन्ही हात माझ्या मानेभोवती गुंफले आणि मला स्वतःकडे थोडं अधिकच झोकून दिलं. त्या क्षणी तिच्या श्वासांची उष्णता माझ्या मानेवर मला जाणवत होती आणि तिच्या हृदयाचे ठोके माझ्या छातीला स्पष्ट ऐकू येत होते. तिच्या ओठांवरची ती हलकी थरथर आणि नजरेतील ती वेडी ओढ पाहून मी हळूच तिची हनवटी वर उचलली. दोघांच्या नजरा अशा भिडल्या की शब्दांची गरजच उरली नव्हती. तिच्या चेहऱ्यावरची ती लाली, तिचे ते रेशमी केस आणि मखमली त्वचेचा स्पर्श मला वेगळ्याच जगात घेऊन जात होता. तिने हळूच तिचे डोळे मिटून घेतले, जणू ती त्या क्षणाला पूर्णपणे स्वतःमध्ये सामावून घेत होती. मी हळूच तिच्या कपाळावर आणि गालावर प्रेमाचा स्पर्श केला. तिच्या अंगावर आनंदाची एक सुंदर लहर उमटवली. आज पहिल्यांदा मला कोणाच्या तरी स्पर्शात इतकी सुरक्षितता आणि मायेचं जाणवते, तिने अत्यंत मंद आणि गैरवरल्या आवाजात म्हटलं. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनातील सर्व अस्वस्थता दूर केली होती. मी तिला आणखी घट्ट मिठीत घेतलं होतं. आमच्या श्वासांची लय एकच झाली होती. तिच्या मौशार हाताने आणि माझ्या पाठीवर धरून ठेवलं होतं, जणू तिला हा क्षण तिथेच थांबवायचा होता. विजेचा हलकासा करंट धावावा तशी आमच्यात एक बेधुंद ओढ निर्माण चालली होती. तिच्या त्या मादक हास्याने आणि नजाकतीने मला पूर्णपणे भुरळ घातली होती. तिच्या ओल्या केसांचा तो मोगऱ्याचा दरवळ आणि माझ्या हातांचा तिच्या पाठीवरील हळुवार स्पर्श या सगळ्यांमुळे रात्रीचा तो एकांत एका अमर्याद आणि स्वप्नवत अनुभवात बदलला होता. आम्ही दोघेही कौटुंबिक आणि मानसिक तणाव विसरून त्या प्रेमाच्या महासागरात पूर्णपणे विलीनच झालो होतो. दोन मनांची पोकळी भरून निघाली होती आणि भावनांचा एक नितांत सुंदर संगम तिथे घडला होता. काही वेळाने जेव्हा आम्ही एकमेकांपासून दूर झालो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक तृप्त आणि सुखावणारं हसू मला बघायला भेटलं. हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण बनेल, मधूने माझे हात आपल्या हातात घेत म्हटलं. मी तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या गालावर पुन्हा एकदा हळूच स्पर्श केला. त्या रात्रीने
आम्हाला फक्त शारीरिक जवळीकीच दिली नव्हती, तर दोन एकाकी आत्म्यांना एक नवा भावनिक आधार दिला होता.